नमस्कार. RS मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय आणि गुंडेवार कॉलेज नागपूर यांच्या राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या ऑनलाईन गेस्ट लेक्चर सिरीजमध्ये मी प्रमुख वक्त्यांसह सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपलं हे चौथं पुष्प यात गुंफण्याकरता गुंडेवार कॉलेजचेच डॉक्टर प्रवीण भागडीकर सर यांना मी आमंत्रित केलेलं आहे. भागडीकर सरांचा अनुभव जो आहे हा प्रचंड दांडगा अनुभव, जवळपास 25 वर्षापासून प्राध्यापक पेशेमध्येच ते कार्यरत आहेत. सोबतच अनेक प्रकारचे लेख त्यांचे सातत्याने वर्तमानपत्रामधून आपण वाचत असतो. कोणत्याही विषयाकडे एक निरपेक्ष भूमिकेतून मांडण्याचा त्यांचा सातत्याने कल असतो आणि त्यामुळे त्यांच्या विचारातून निश्चितच आपल्या सगळ्यांचीच भूमिका देखील एक निरपेक्ष तयार होईल. कारण की एक मनुष्य असल्यामुळे आपण कुठेतरी झुकण्याचा बऱ्याच वेळा एक शक्यता असते आणि ती शास्त्रज्ञाला मात्र शोभत नाही. आपण सगळे राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहोत आणि पुढे जाऊन राजकीय व्यवस्थेमध्येच आपण कुठे ना कुठे योगदान देणार आहोत. आणि तेव्हा देत असताना आपली भूमिका देखील ही एक संतुलित असली पाहिजे. जे योग्य आहे त्याला योग्य म्हणण्याची आपली क्षमता निर्माण झाली पाहिजे आणि जी चूक गोष्ट आहे ती दाखवून देण्याची आपली ताकद आपली निर्माण झाली पाहिजे. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडू शकू. आणि त्यामुळेच या अनुषंगाने डॉक्टर प्रवीण भागडीकर सरांना मी या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही विद्यार्थ्यांना स्त्रियांचा पंचायत राज व्यवस्थेमधील त्यांची भूमिका, स्त्रियांची काय भूमिका आहे या संबंधी तुम्ही मांडावं, की जेणेकरून त्यांना अभ्यासात देखील ते सोपं जाईल, परीक्षेत देखील सोपं जाईल आणि सोबतच कोणताही विषय कशा पद्धतीने मांडला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांनाच मिळेल. तेव्हा मी डॉक्टर प्रवीण भागडीकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या उद्बोधनाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद सर. माझा आवाज येतोय ना? हो. सर्वप्रथम RS मुंडले धरमपेठ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर तनुजा नाफडे, आमचे सहकारी मित्र आणि धरमपेठ कॉलेजच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख सहयोगी प्राध्यापक डॉक्टर विवेक दिवाण सर, तसेच आमचे सहकारी मित्र खोब्रागडे सर, बालपांडे सर, तसंच सर्व विद्यार्थी मित्र, मी प्रथमतः दिवाण सरांचा आभार मानतो की त्यांनी एका चांगल्या विषयाकरता माझी निवड केली आणि माझं मत मांडण्याची संधी त्यांनी मला दिली. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या विषयाला आपण हात घालतो. तसं पाहिलं तर आपल्या चौथ्या सेमिस्टरमध्ये हा शेवटला युनिट जो आहे त्याच्यामध्ये पंचायत राज व्यवस्थेबद्दल आणि महिलांचं योगदान काय, 73 आणि 74 घटना दुरुस्ती हा भाग आपल्याला आहेच. आणि पुस्तकातनं किंवा आपल्या प्राध्यापकांच्या माध्यमातून आपण तो भाग शिकत आहे. तर त्याचा वरवर परामर्श हा आपण पाहिलेला आहे, पण एक थोरोली ओव्हरऑल त्याचा परामर्श आपण या 45 मिनिटाच्या पिरियडमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करू. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा मोठा क्रांतिकारी निर्णय हा भारतामध्ये घेण्यात आला. विशेषतः भारताबद्दल याच्याबद्दल कौतुक आहे की जिथे परंपरागत ज्या काही आपल्या रूढी आणि परंपरा आहे त्या रूढी आणि परंपरामध्ये महिलांचं जे स्थान आहे ते महिलांचं स्थान
महिलांप्रती पाहण्याचा एकंदरीत दृष्टिकोन, या सर्व बाबींचा जर विचार केला तर त्यांच्या राजकीय सहभागाची त्यांच्या राजकीय सहभागाचा विचार करणं जो अशक्य बाब होती. त्याच्यामुळे महिला या राजकीय सहभागामध्ये किंवा महिलांचे राजकीय सामाजिकरण होऊ शकेल का, ही बाब स्वातंत्र्यापासूनच आपल्या अधीन होती आणि ती बाब जो अशक्य वाटत होती की खरंच हा प्रकार होईल का. पण महिलांच्या बाबतीत राजकीय पुढाऱ्यांना किंवा राज्यकर्त्यांना एक सकारात्मक विचार करण्याकरिता जो 44 ते 44 वर्षाचा कालावधी हा घालावा लागला, पार पाडावा लागला, ही आमची शोकांतिका. इतका वेळ का लागला याचं कारण आहे की असलेली पुरुषसत्ताक पद्धती आणि पुरुष वर्चस्व प्रधान जी संस्कृती आहे, जी मानसिकता आहे, त्या मानसिकतेने आम्हाला जो 44 वर्ष आम्हाला लावले की महिलांना त्यांचं स्थान राजकीय प्रक्रियेमध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये देण्यात इतका विलंब आम्हाला लागला. असो, काही ना होईना, पण 1992 मध्ये आपण हा सगळा प्रकार आपण अंमलात आणायला सुरुवात केली आणि 33% आरक्षण देण्याचा, महिलांना आरक्षण देण्याचा स्थानिक स्वराज्य पातळीवर. ठीक आहे, मी पुन्हा एकदा करतो, स्थानिक राज्य पातळीवर म्हणजे कुठं, तुमच्या जिल्हा पातळीवर. राष्ट्रीय पातळीवर म्हणजे संसदेत किंवा विधानसभेत नाही, तर स्थानिक राज्य पातळीवर महिलांना 33% देण्याचा, आरक्षण देण्याचा पहिला कायदा म्हणजे घटनात्मक दुरुस्ती, जी 73 आणि 74 आपण ज्याचा नेहमी उल्लेख करतो, तर ती 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीद्वारे महिलांना 33% आरक्षण देण्याचा घटनात्मक दुरुस्ती आणली. आणि ही घटनात्मक दुरुस्ती कशी असते की घटनात्मक दुरुस्ती ही सर्व राज्यांकरता बंधनकारक असते, तिला डावलू नाही शकत. काही राज्यांनी उशीर केला, काही राज्यांनी प्रारंभीच देऊन दिलं, पण पुन्हा तोच की महिलांना द्यायचं नाही द्यायचं या सगळ्या वादविवादातून काही का होईना पण सर्व राज्यांनी ही सरसकट 33%चा जो आरक्षणाचा मुद्दा होता घटना दुरुस्तीचा, हा लागू केला. त्यावेळेला जी स्थिती होती म्हणजे महिलांना 33% आरक्षण देताना जी मानसिकता होती, त्या मानसिकतेमध्ये फारसा बदल नव्हता. आपल्या इथे नेहमी पाल की नेहमी एक विरोधाभास असतो. एका साईडला राजकीय पक्ष किंवा ज्यांना असं वाटतं की राजकीय परिपक्वता या भारतातली वाढवावी किंवा राजकीय सहभागिताचं जे प्रमाण आहे हे वाढवावं, तर असे एक वर्ग आहे की ज्यांना खूप मनापासून वाटतं की राजकीय सहभाग वाढवा. खास करून राजकीय पक्षांमध्ये किंवा राजकीय पक्षांचं नेतृत्व किंवा राजकीय पक्षांचा जो जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये महिलांच्या प्रतिनिधीबाबत किंवा सहभागीबाबत मोठ्या मोठ्या आश्वासन दिले जातात किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या जातात. पण ज्या वेळेला ऍक्च्युअल परिस्थिती आहे ते प्रतिनिधित्व देण्याची, तर तुम्ही पाहाल, आजही पाहाल तुम्ही की संसदेमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महिलांना प्रतिनिधित्व देण्याची म्हणजे जागा देण्यात, त्यांना सीट देण्याचं जे प्रमाण आहे हे अत्यल्प आहे. म्हणजे 5 ते 7% प्रमाणात हे प्रमाण तुम्हाला आढळून येतं. म्हणजे जिथे ही मानसिकता नाही आहे राजकीय पक्षांची किंवा राज्यकर्त्यांची की महिलांना आरक्षण देण्याची, पण दुसरीकडे महिलांना आरक्षण द्यावं हा एक सर्वांचा एक काय म्हणतोय कॉमन एजेंडा होता. आणि आमचं हे अहोभाग्य, भारतीयांचं अहोभाग्य की कसं ना काय होईना पण 33% आरक्षण हे दिल्या गेलं. आणि 33% आरक्षण देताना कुठेतरी एक अप्रत्यक्षपणे अशी एक आशा होती या सगळ्यांना की हे आरक्षण देताना ते फारसं यशस्वी होणार नाही. म्हणजे खास करून राजकीय पक्षांना किंवा राज्यकर्त्यांची भूमिका याच्या पाठीमागे होती की ठीक आहे, बरोबर आपल्याला आरक्षण द्यायचं आहे ना तर द्या, म्हणजे किमान आपण महिला विरोधी आहे असं चित्र तर निर्माण नाही झालं पाहिजे, त्याच्यामुळे आरक्षण द्या. पण दुसरीकडे असं आरक्षण देताना अप्रत्यक्षपणे ही राजकीय सत्ता आपल्या हाती राहील, अप्रत्यक्षपणे हे सगळे राजकीय जे निर्णय आहे, जे धोरण ठरवण्याची जी प्रक्रिया आहे ही आपल्या हाती राहील, हेही त्यांना पक्क माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना त्या 33% आरक्षणाला पाठिंबा दिला. हा जो विरोधाभास होता त्यावेळेला, हा विरोधाभास कालांतराने पूर्णपणे अपयशी ठरला. म्हणजे जो काही राज्यकर्त्यांचा किंवा राजकीय पक्षांचा जो मानस होता महिलांच्या आरक्षणाप्रती,
हा पुढे जाऊन अयशस्वी ठरला. याचं कारण आहे की 2008 मध्ये त्यावेळेला जे पंचायत राज मंत्रालय होतं, तर त्या पंचायत राज मंत्रालयाने एक सर्वेक्षण केलं. कारण आरक्षण होऊन जो 15 वर्ष होऊन गेले होते आणि 15 वर्षाचा टप्पा हा पंचायत राज व्यवस्थेत महिलांचं योगदान काय आहे याचा विश्लेषण करण्यास पूर्णपणे एक सक्षम काळ होता. आणि म्हणून काय झालं की पंचायत राज मंत्रालयाने हे ठरवून टाकलं की आता आपण एक सर्वेक्षण करायचं आणि खरंच पाहायचं की आपण जे आरक्षण दिलेलं आहे त्याची फलश्रुती काय, खरंच महिलांना तिथे प्रतिनिधित्व मिळालं आहे का, खरंच महिलांचं नेतृत्व त्या ठिकाणी प्रस्थापित झालं आहे का. म्हणून त्यांनी काय केलं की 2008 साली एक भारतभर त्यांनी सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणाचा काय निचोड होता किंवा काय निष्कर्ष होता हे पाहण्याआधी एक छोटीशी गोष्ट सांगतो. तुम्ही पुरुष मानसिकता किंवा राज्यकर्त्यांची जी मानसिकता असते की महिलांप्रती त्यांचा काय भेदभाव होता किंवा महिलांना आरक्षण देण्याप्रती त्यांचा जो दुतोंडी व्यवहार होता किंवा जो विरोधाभास होता कसा होता. रायपूरमध्ये एक आरंग जिल्हा आहे, त्या ठिकाणी एक नॅशनल कॉन्फरन्स झाली 2012ला. त्या नॅशनल कॉन्फरन्समध्ये एका सेशनचा मी अध्यक्ष होतो. तर तिथे एक वक्ता आला होता. त्या वक्ताने एक मोठी मजेशीर गोष्ट सांगितली त्यांच्या भागातली ग्रामीण स्तरावरची. ती गोष्ट अशी होती की पंचायत राज निवडणुकीमध्ये या 33% आरक्षणामध्ये महिलांचं आरक्षण आल्यामुळे तो जो माणूस होता, तिचा जो पती होता, नवरा होता, त्याची जी सीट होती ही महिलांना गेली. आता करायचं काय, तिथे त्याला उभं नव्हतं राहतात. म्हणून त्या ठिकाणी त्याने आपल्या बायकोला उभं केलं किंवा महिलांना आरक्षणात बायकोला उभं केलं. बायकोला कोणताही राजकीय वारसा नव्हता किंवा कोणतीही राजकीय मॅच्युरिटी नव्हती, किंबहुना तो प्रकारच त्या ठिकाणी नव्हता. तर त्यांनी आपल्या बायकोला उभं केलं आणि बायकोला उभ्या केल्यानंतर त्यांनी सगळा प्रचार वगैरे सगळं त्यांनीच केला आणि त्याची बायको ही निवडून आली. त्या पंचायत राज इलेक्शनमध्ये निवडून आल्यानंतर त्यांचं जे कार्यालय होतं त्या कार्यालयापासून तर घरापर्यंत मिरवणूक काढण्याचं ठरवलं. विजयी म्हणून मिरवणूक ज्याला आपण म्हणतो ती काढण्याचं ठरलं. त्या जीपमध्ये 2 जण उभे होते, म्हणजे नवरा आणि बायको. आणि नवरा आणि बायको हे चालले होते म्हणजे त्यांच्या कार्यालयापासून तर त्यांच्या घरापर्यंत. जशी जशी निवडणूक समोर येत गेली तसं तसं अनेक लोक हारतुर शुभेच्छा वगैरे देत होते. ज्या वेळेला घरापाशी निवडणूक आली, ती विजयी निवडणूक, तर ते चित्र काय होतं बघा. त्या चित्रामध्ये असं होतं की जिंकून आली होती बायको, पण तिच्या गळ्यात एकही हार नव्हता आणि सगळे हार आणि शुभेच्छा कोणाच्या गळ्यात होत्या, तिच्या नवऱ्याच्या गळ्यात. म्हणजे विरोधाभास असा होता की पती, तिचा नवरा हा निवडून आलेलाच नव्हता, तर सगळे हार कोणाचे होते, नवऱ्याच्या गळ्यात, आणि बायकोच्या गळ्यात एकही हार नाही. ही मानसिकता जी त्यावेळेला होती की जरीही बाई निवडून आली आहे, जरीही महिला निवडून आलेली आहे, त्याचं श्रेय कोणाला दिलं होतं, पतीला. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सगळे हार त्याच्या गळ्यात घडले आणि जणू काय असं प्रत्यक्षपणे भासवायला गेलं की ही नाममात्र आहे, खरा जो विजय झाला हा माझाच आहे. तर ही जी मानसिकता होती ही ज्या वेळेला घटना दुरुस्ती लागू झाली, ती घटना दुरुस्ती लागू झाल्यानंतर अनेक वर्ष ही मानसिकता तयार झालेली होती. पण 2008च्या जो पंचायत राज जो सर्वे झाला, पंचायत राजचा जो सर्वे पंचायत राज मंत्रालयाने केला, त्या सर्वेनी अनेक या अंधश्रद्धा, या मानसिकता तोडल्या आणि जे काही निष्कर्ष बाहेर आले ते निष्कर्ष हे अत्यंत सकारात्मक होते. म्हणजे राज्यकर्त्यांची मानसिकता, पुरुष प्रधान संस्कृती किंवा राजकीय पक्षांची जी मानसिकता होती या सगळ्या पाठीमागे, त्या मानसिकतेला छेद देणारा हा सर्वे होता. आणि या सर्वेनी जी घटना दुरुस्ती महिलांच्या बाबत केलेली आहे, ती घटना दुरुस्ती अपयशी ठरलेली नाही, तर ती यशाच्या मार्गाने जात होती, पूर्णपणे यशस्वी ठरलेली आहे, असं एक चित्र त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला हा सर्वे झाला, त्या सर्वेमधनं जे काही निरीक्षण निघालं, जे काही निष्कर्ष निर्माण झाले, ते निष्कर्ष थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करतो. ही 2008ची गोष्ट आहे. आज 2021 सुरू आहे. म्हणजे 2008 साली जर इतके चांगले निष्कर्ष निघत असेल, तर 2021 साली आम्ही आज या महिलांच्या आरक्षणाबाबत किंवा महिलांच्या नेतृत्वाबाबत किंवा महिलांचा जो सहभाग आहे त्याच्याबाबत किती ऍडव्हान्स मध्ये गेलेलो आहे, हे पुन्हा एकदा पंचायत राज मंत्रालयाने जर सर्वे केला तर त्याचं निश्चित ते चित्र आपल्याला दिसेल. तर या सर्वेमध्ये काय झालं, प्रामुख्याने मी पहिले सांगितलं की ज्या काही अंधश्रद्धा होत्या
त्या अंधश्रद्धांना एक प्रकारे काय बसला, तडाखा बसला. आणि अनेक व्यावहारिक समस्या असताना, पारंपरिक चौकट असताना सुद्धा महिलांनी जी कामगिरी या सगळ्या ठिकाणी बजावली, तर त्याच्यामुळे जे आरक्षण दिलं गेलं होतं ते आरक्षण एक चांगल्या दिशेने प्रयत्न होता असं आम्हाला दिसून येते. त्या ठिकाणी काही प्रश्न जे महिलांनी विचारले, ओव्हरऑल भारतामध्ये जे काही सर्वेक्षण केलं गेलं त्याच्यामध्ये त्यांनी काही, आणि एक 15 राज्यांचा त्याच्यात प्रामुख्याने समावेश होता, की त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण आणि महिलांचा सहभाग, ह्या दोन गोष्टी खास करून प्रामुख्याने त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला होता. तिथे असं आढळून आले की एक असा प्रश्न विचारला की एकंदरीत राजकीय प्रक्रियेमध्ये म्हणजे 33% आरक्षण दिल्यानंतर महिलांचं प्रतिनिधित्व किंवा महिलांचं बहुमत त्या ठिकाणी आपोआप होतं. तर अशा ठिकाणी एक महिला म्हणून, म्हणजे पूर्वी तर पुरुषच होते, मग एक महिला म्हणून यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं का, यांना डावललं जात होतं का? हा, हे काय पहिल्यांदा निवडून आलेल्या यांना काही समजत नाही, यांना कोणत्या राजकीय जाणीवा नाही आहे, यांना कोणते राजकीय प्रश्न माहीत नाहीये, हे सगळे आपल्याला माहित आहे. या आविर्भावात पुरुषांचा त्यांच्या प्रति जो दृष्टिकोन होता हा दुर्लक्षित करण्यासारखा होता का, म्हणून तो एक प्रश्न दिला की तुम्हाला दुर्लक्षित केला जात आहे का. तर त्या ठिकाणी म्हणजे 90% पेक्षा जास्त महिलांनी असं उत्तर दिलं की नाही, आम्हाला दुर्लक्षित केला जात नाही. हा पहिले ही बाब होती की ज्याला घटना दुरुस्ती लागू झाली आणि पहिले जे इलेक्शन झालं त्या पहिल्या इलेक्शन मध्ये हा प्रकार होता. पण जसजसे इलेक्शन होत गेले, महिलांचा सहभाग वाढत गेला, महिलांना राजकारण कशाशी खातात हे कळत गेलं, तसं तसं महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो होता पुरुषांचा किंवा राज्यकर्त्यांचा किंवा एकंदरीत व्यवस्थेचा हा बदलत गेला. आणि त्याचा परिणाम काय झाला की 80 ते 90% महिलांनी हे सांगितलं की नाही, आता आम्हाला एक महिला म्हणून आम्हाला दुर्लक्षित केल्या जात नाही. सक्षमीकरणाकडे टाकलेलं हे पहिलं पाऊल होतं की स्वतः महिला म्हणतात आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष आमच्याकडे होत नाही. दुसरी एक बाब होती, त्यांना विचारलं गेलं की लिंगभेद हा प्रकार होता का, कारण महिला आहे, तुच्छ लेखणं हा वगैरे जो भाग होता. तर या लिंगभेदामध्ये एक विरोधाभास आपल्या इथे हा या ठिकाणी निर्माण होता की काही स्टेटमध्ये, म्हणजे खास करून अशा स्टेटमध्ये की ज्यांचं संसदेमध्ये प्रतिनिधित्व हे जास्त आहे, खास करून कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, त्याच्यामुळे सिक्कीम झालं, राजस्थान झालं, या या प्रदेशामध्ये किंवा या राज्यामध्ये जो लिंगभेद आढळत होता त्या लिंगभेदाचं प्रमाण हे 18% पेक्षा कमी होतं. म्हणजेच काय की लिंगभेद त्या ठिकाणी जो नाही तो होता 18% पेक्षा कमी, म्हणजे फारच कमी. आता तर या स्टेजला तो जर नाहीसा असेल, म्हणजे इथे आपण एक की लिंगभेदावर आधारित जे राजकारण ज्याची आम्ही अपेक्षा केली होती की 33% महिलांना आरक्षण देताना हा लिंगभेदाचा प्रकार त्या ठिकाणी प्रामुख्याने हा प्रकर्षाने जाणवला जाईल, पण या पंचायत राज सर्वेनी त्याला छेद दिलेला आहे. आणि तिथे सांगितलं की 80% महिलांनी की आम्हाला आपला याच्यामध्ये लिंगभेद हा प्रकार आढळून येत नाही. आणि याचं प्रमाण किती आहे, अगदी 18%च्या कमी. आज तेही संपूर्णपणे काय झालं असेल, कमी झालं असेल. दुसरा एक त्यांना प्रश्न एक साधारणतः महिलांना विचारला गेला होता की ग्रामपंचायत मध्ये महिलांची स्वीकार्यता काय, म्हणजे ऍक्सेप्टन्स काय त्यांना स्वीकारलं जातं का. स्वीकारलं जातं हे कोणत्या सेन्समध्ये आहे त्या ठिकाणी, की या सेन्समध्ये की तुम्ही जे मुद्दे मांडता ग्रामपंचायतीमध्ये, तुमचं जे बोलणं आहे, तुमचं जे मत मांडणं आहे ते लोकांना पटतं का, ते स्वीकारतात का. आणि तुम्ही जे प्रश्न विचारता, तुम्ही ते जे मत मांडतात, ते मत मांडल्यानंतर त्याच्यावर सकारात्मक एक विचार पुरुषांकडनं येतो का, त्यांची प्रतिक्रिया काय असते. तर या ठिकाणी 95% सदस्यांनी सांगितलं, म्हणजे महिला सदस्यांनी सांगितलं की आमचं मत विचारात घेतल्या जातं. आम्ही जे काही मत मांडतो, जे काही प्रश्न विचारतो त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं जातं, ते मत त्यांचं विचारात गेलं जातं. महिला सशक्तीकरणाची ही एक सकारात्मक बाब आपल्याला या ठिकाणी दिसून आली. एक तिसरा प्रश्न विचारला महिलांना की जनरली एक ट्रेंड असतो
7च्या आत घरात महिला पाहिजे किंवा 7च्या आत घरात स्त्री ही पाहिजे, ही जी मानसिकता आमच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आपल्याला आढळून येते, त्याच्याशी हा संबंधित प्रश्न होता. ग्रामीण भागातील महिलांना, म्हणजे त्या 33% जे महिला होत्या त्यांना प्रश्न विचारला गेला की तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही ग्रामसभेला जाता, मीटिंगला जाता, सामाजिक ज्या वेळेला कार्य करता, अशा वेळेला तुम्हाला अनोळखी व्यक्तींबरोबर जावं जातं, पक्षाचे कार्यकर्ते असतात, पक्षाचं नेतृत्व असतं, याच्यासोबत तुम्हाला जावं लागतं, तर त्यावेळेला तुम्हाला घरच्यांची परवानगी घ्यावी लागते का? दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर हे नकारात्मक होतं. म्हणजे काय, 65% जो महिलांनी त्याला सांगितलं की हो, आम्हाला अशा सभेला जाताना, सामाजिक सहभाग साधताना किंवा इतर व्यक्तींसोबत जाताना, त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला सर्वप्रथम आपल्या कुटुंबातील प्रमुख पुरुषांची, सदस्यांची, इव्हन ज्या महिला, ज्येष्ठ महिला आहेत त्यांची सासू म्हणा, अशांची आम्हाला परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी मिळाल्यावरच आम्हाला त्या मीटिंग अटेंड करावं लागतात आणि बाकीचं सामाजिक आम्हाला कार्य करावं लागतं. तर त्याच्यामुळे ही जी मानसिकता आहे, या मानसिकतामध्ये अजूनही बदल झालेला दिसत आता, आणि भीषण वास्तविकता ही या सर्वेक्षणाच्या माध्यमातून आली. म्हणजे घरच्यांनी जर परवानगी दिली नाही तर काय करायचं, की त्या मीटिंगला जायचं नाही किंवा जे कार्य आहे आपलं, जे आपल्याला दायित्व दिलेलं संवैधानिक, ते निभायचं नाही. तर हे एक भयानक वास्तव त्या ठिकाणी सर्वेक्षणात आपल्याला दिसून आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये, आणि पण दुसरीकडे एक सकारात्मक बाब अशी आहे की या सगळ्या प्रकारामध्ये जो महिलांचा सहभाग आहे, म्हणजे समजा परवानगी दिल्यानंतर महिलांचा जो उत्साह किंवा सहभाग आहे, याच्यामध्ये सुद्धा एक सकारात्मक बाब ही दिसून आली. आणि याचं एक चांगलं, म्हणजे पूर्वीपेक्षा अधिक एक चांगलं चित्र या सर्वेक्षणामध्ये आपल्याला दिसून आलं. म्हणजे दोन विरोधाभास दिसले की एक तर घरातून परवानगी काढावं लागते, म्हणजे 65% महिलांना त्यांनी सांगितलं की हो, आम्हाला घरातून परवानगी घ्यावी लागते. आणि जर परवानगी दिल्यानंतर नाउमेद न होता ज्या काही अटी टाकल्या असेल त्या अटींची स्वीकार करून, त्या अटी सगळ्या स्वीकार करून ज्या महिला राजकीय सहभाग ज्या वेळेला साधतात, तर त्याचं प्रमाण हे अत्यंत चांगलं आहे आणि एक सकारात्मक बाब आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजे महिलांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी नसताना, विरोध होत असतानाही त्यांचा राजकीय सहभाग जर इतका होत असेल, ही आपली जमेची बाजू आपल्याला म्हणता येईल. आता या ठिकाणी ज्या महिला सहभागाबाबत जे निर्वाचित प्रतिनिधींचा जो काही कल असतो, म्हणजे जिथे मध्ये ग्रामसभेमध्ये महिलांची हजेरी, महिलांद्वारे मांडले जाणारे मुद्दे, निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांनी जे मांडलेले मुद्दे त्याचा विचार केला जातो का, किंवा महिलांद्वारा जे सांडपाणी संदर्भात ध्यान आकर्षण प्रस्ताव होतात ते का, महिलांची जागृती किती आहे, या सर्वांचं ज्याला सर्वेक्षण केलं तो ओव्हरऑल 70 ते 75% सकारात्मक बाब आपल्याला दिसून आली की हो, या सगळ्यामध्ये महिलांची हजेरी, ग्रामसभेमध्ये, पंचायत राजचे जेवढे काही लेवल आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सहभाग हा महिलांचा असतो पुरुषांपेक्षा. आणि तुम्ही इव्हन संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये सुद्धा पहा, ज्यावेळेला कोरम हा अगदी खालती असतो 15%ला, तर त्या 15%मध्ये किमान 10% हजेरी ही महिलांची असते. तर त्यामुळे महिलांची हजेरी किंवा महिलांची जी राजकीय जागृती आहे, याच्या पाठीमागे 77 ते 75% सकारात्मकता या सर्वेमध्ये आपल्याला दिसून आली. ही सुद्धा एक जमेची बाब आपल्याला दिसून येते. म्हणजे 73व्या घटना दुरुस्तीमुळे जे महिलांना अधिकार प्रदान केलेले आहे, ते अधिकार प्रदान केलेले आहे, तर त्याचं जे फलित निघालेलं आहे, हे फलित अत्यंत सकारात्मक आहे. म्हणजे जी 73वी घटना दुरुस्ती झालेली आहे, प्रारंभी जी शंका उत्पन्न केलेली होते, ती शंका पूर्णपणे फालतू ठरल्या गेलेली आहे. आणि उलट त्या 15 म्हणजे 2008 साली जे सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये अशी बाब आली की महिलांचं सहभागाचं प्रमाण, त्यांची राजकीय परिपक्वता ही अत्यंत उच्च कोटीला गेलेली आहे. इव्हन त्यांना ते समजायला लागलेलं आहे की राजकारण कसं खेळलं जातं, निर्णय कसे घेतले जातात, धोरण कसं ठरवलं जातं. म्हणजे ज्या काही राजकीय प्रक्रियेचा जो भाग आहे तो सर्वांशी त्यांचा परिचय झालेला आहे. यामध्ये काही निष्कर्ष असे निघून आलेले आहे, निघालेले आहे की ज्या वेळेला म्हणजे ही घटना दुरुस्ती लागू झाल्यानंतर जी पहिली पंचायत निवडणूक झाली 5 वर्षाची, त्या 5 वर्षाच्या निवडणुकीमध्ये ज्या काही महिला निवडून आलेल्या होत्या,
त्या महिलांमध्ये मॅक्झिमम प्रकारामध्ये म्हणजे मॅक्झिमम महिलांमध्ये राजकीय वारसा हा नव्हता. म्हणजे महिलांच्या घरची राजकीय पार्श्वभूमी नव्हती, त्यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता. असा राजकीय वारसा नसताना, अशी राजकीय पार्श्वभूमी नसताना ज्या ठिकाणी त्या महिला निवडून आलेल्या होत्या, त्यांचं प्रमाण हे पहिल्यांदा अत्यल्प होतं, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या इलेक्शनमध्ये हे प्रमाण वाढत गेलं. म्हणजे काय, याचा परिणाम असा झाला की काही महिला या राजकीय वारसा नसलेल्या होत्या, तर काही महिला या राजकीय वारसा असलेल्या होत्या. पुढे जाऊन या राजकीय वारसा असलेल्या महिलांचं प्रमाण हे अत्यल्प गेलं आणि त्याच्यानंतर महिला या अशा अशा वर्गामधनं निवडून आल्या, अशा काही पार्श्वभूमीमध्ये निवडून आल्या की ज्या पहिल्यांदा आल्या आणि त्यांनी एक चांगलं कार्य त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. आणि एक एक सकारात्मक बाब अशी आढळली की मी पहिलं जे सर्वेक्षण तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी महिलांना मॅक्झिमम महिला म्हणजे 65% महिलांनी हे सांगितलं की आम्हाला घरून परवानगी लागते, त्याच्या अगेन्स्ट मध्ये एक निरीक्षण असं होतं की या महिला प्रतिनिधी ज्या वेळेला निवडणूक लढवित होत्या, तर अशी निवडणूक लढवताना त्यांच्या कुटुंबानी, त्यांच्या पतीनी त्यांना भरपूर प्रमाणात साथ दिली. हे त्या महिलांनी जे मनोगत व्यक्त केलं त्याचा आहे. त्यांनी हे सांगितलं की माझ्या कुटुंबाने एक महिला म्हणून टाकून नाही दिलं, की मला भरपूर साथ दिली आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी या ठिकाणी निवडून आलेली आहे. दुसरीकडे पुरुष जे मतदार होते, म्हणजे पुरुष जे प्रतिनिधी अदर दॅन 33% जे काही पुरुष प्रतिनिधी निवडून आले होते, त्यांचा एक सर्वेक्षण घेतला तर त्याच्यामध्ये एक मजेदार बाब अशी दिसून आली की त्या पुरुषांना विचारलं किंवा महिलांच्या बाबतीत जसं त्यांचं कुटुंब, त्यांचे पती, त्यांचे सासू सासरे मदत करतात, तसं पुरुष म्हणून तुमच्या घरचे तुम्हाला मदत करतात का, तर त्याचं उत्तर त्यांचं नकारात्मक होतं. त्यांनी सांगितलं की नाही, हे सगळं आमचं एकला चालेलं असतं, आम्हाला कोणी मदत करत नाही घरच्याला. घरचे म्हणतात की हे तुमचं कार्य, कोण उन्हामध्ये फिरत बसेल आणि कोण इतकं इतकं तर 12-12 तास घुमत बसेल, हे तुमचा तुम्ही जा. म्हणजे पुरुषांच्या बाबतीत ही नकारात्मक बाब जिथे आढळते, तिथे महिलांच्या बाबतीत ही आपला सकारात्मक बाब या पंचायत राज निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला आढळून आलेली आहे. नेक्स्ट एक निष्कर्ष आता असा होता की ग्रामपंचायत निवडणूक ज्या असतात, त्या ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या 99% महिलांपैकी अगदी अल्पशा प्रमाणातील महिला या जिल्हा परिषद किंवा त्यावरची जी निवडणूक असते ती निवडणूक लढवण्यास असमर्थता व्यक्त करत होते. म्हणजे राजकीय उदासीनता त्यांच्यामध्ये ही दिसून येत होती. म्हणजे ग्रामपंचायत लेवलवर या महिला भरपूर प्रमाणात उत्साह दाखवायच्या, निवडणुकीत सहभाग व्हायच्या, राजकीय सहभाग दाखवायच्या, पण यातील ज्या 99% प्रतिनिधी ज्या महिला होत्या त्यांना असं म्हटलं की आता तुम्ही आता ग्रामपंचायत झाली, आता तुम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवा, समोर या थोडं. तर त्या चक्क नकार देत होत्या की नाही, आता आम्हाला याच्या पुढे जायचं नाहीये, हे झालं पुष्कळ झालं. तर त्याच्यामुळे ही थोडी नकारात्मक बाब दिसते. म्हणजे उच्च पदावर जाण्याची बहुतांश महिलांची जी महिला प्रतिनिधींची जी इच्छा होती त्याचं प्रमाण हे अत्यंत कमी होतं आणि एक थोडीशी महिलांचं जे राजकीय प्रतिनिधित्व जे पुढे यायला पाहिजे आपलं, त्याच्या बाबतीत ही एक उदासीनता आपल्याला दिसून येत होती. भारतीय राजकारणामध्ये ओव्हरऑल म्हणजे भारतीय राजकारणाचं एकंदरीत महिलांच्या बाबतीत ज्या काही महिला निवडणुका झाला किंवा ज्या काही महिला प्रतिनिधी निवडून आल्या संसदेमध्ये म्हणा, विधानसभेमध्ये म्हणा किंवा खालच्या पातळीवर म्हणा, जिल्हा स्तराच्या पातळीवर, एक ऑब्झर्वेशन असं आहे की महिलांच्या राजकीय सहभागाची पातळी ही एका लेवल पर्यंतच किमान असते. म्हणजे जसं मी आता जे निष्कर्ष सांगितलं की ग्रामपंचायत मधल्या ज्या 99% ज्या महिला प्रतिनिधी होत्या त्यांनी वरच्या इलेक्शन निवडणूक लढवण्यासाठी किंवा उच्च पदावर जाण्यासाठी सरळ नाही म्हटलं, त्यांनी ती उदासीनता दिसून आली. आमच्या इथे राजकारणामध्ये संसद किंवा विधानसभेमध्ये महिलांचं राजकारणाचं समोरच्या पातळीवर जाण्याचं जे प्रमाण होतं ते अल्प काय, याची एक मानसिकता अशी आहे. एक सायकोलॉजिकल सर्व्हे झाला होता, त्या सायकोलॉजिकल सर्व्हेमध्ये असं दिसून आलं होतं की एका विशिष्ट टप्प्यापर्यंत महिलांचं प्रतिनिधित्व असतं, त्याच्या पुढे फार कमी महिला या समोरच्या स्टेजला जातात, म्हणजे विधानसभा म्हणा, विधान परिषद म्हणा किंवा संसदेमध्ये जातात.
म्हणजे एकीकडे जर तुम्हाला याचं प्रमाण 99% जर ग्रामपंचायतीमध्ये दिसत असेल ना, आरक्षणामुळे काय होईना, पण हेच प्रमाण जर वरती गेलं विधानसभा किंवा संसदेचा, तर त्याचं प्रमाण घसरून तब्बल 7 ते 8% येतो. याच्यामध्ये कारण असं आहे की पुढे न जाणं, जे मिळालं ते सफिशियंट आहे आपल्याला, हे समाधान म्हणजे अल्पसमाधान जी वृत्ती असते, ती अल्पसमाधान वृत्ती या सगळ्या एकंदरीत महिला प्रतिनिधींच्या बाबतीत आढळते. आणि त्याच्यातल्या त्याच्यात जर काही महिला प्रतिनिधित्व हे वरती गेलं, राज्यस्तरावर गेलं किंवा राष्ट्रीय पातळीवर गेलं, तर असं महिलांचं प्रमाण एकतर कमी असतं, म्हणजे मी जसं सांगितलं की 5 ते 7% असतं, अत्यंत कमी असतं. आणि त्याच्या उपरी त्या 5 ते 7% काही जर महिला या अजून वरच्या स्टेजला गेल्या, म्हणजे उच्च पदावर गेल्या, तर त्या महिलांच्या मानसिकतेमध्ये हुकुमशाही वृत्ती ही आढळून येते. हा एक सायकोलॉजिकल सर्वे जो झालेला आहे त्याच्यामधनं ही आढळून आली. मी काही उदाहरणं देतो तुम्हाला, की आपल्या इथे राष्ट्रीय स्तरावरचं उदाहरण देतो, की राष्ट्रीय स्तरावर ज्या वेळेला महिला नेतृत्व जे आपण पाहतो त्या महिला नेतृत्वाचा एक साधारण आपण विश्लेषण केलं, तर आपल्याला असा निष्कर्ष दिसतो की काही आयकॉन जे आहे महिला प्रतिनिधींचे, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ इंदिरा गांधी, ठीक आहे, सोनिया गांधी, मायावती, जयललिता ज्यांचा मृत्यू झालेला आहे, त्याच्यानंतर जयललिता झाल्या, इकडे वेस्ट बेंगॉलमध्ये आपण आलो असेल ममता बॅनर्जी, ठीक आहे. या ज्या काही महिला प्रतिनिधी या वरच्या लेवलला पोहोचल्या, खालच्या स्तरावर ज्या वरच्या लेवलला पोहोचल्या असेल, त्यांच्यामध्ये तुम्ही पाहाल की एक हुकुमशाही वृत्ती ही आढळून येते, की जी पुरुषांमध्ये फारशी आढळून येत नाही. ही हुकुमशाही वृत्ती का आढळून येते, की त्यांना एक माहित असतं की आपण ज्या स्तरावरनं आज टप्प्याटप्प्याने या ठिकाणी आलो, तर आता कुठे आम्हाला संरक्षणाची हमी पाहिजे, संरक्षणाची गरज पाहिजे. ही संरक्षणाची हमी आणि गरज ही इतर कोणाला न मागता अशी संरक्षणाचं एक वर्तुळ ते आपल्या भोवती निर्माण करतात. आणि या वर्तुळामध्ये एक डिफेन्सिव्ह त्यांना काय असतं, एक त्यांचा अप्रोच असतो. आणि त्या डिफेन्सिव्ह अप्रोचमुळे काय होतं, की त्यांचं नेतृत्व हे थोडं थोडं हुकुमशाहीकडे आपल्याला झुकलेलं दिसतं. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला ही मंत्री नव्हती. मायावती या उत्तर प्रदेशच्या 2-3 वेळा मुख्यमंत्री बनल्या, पण त्या मुख्यमंत्री बनताना त्यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला नव्हती. मार्गारेट थॅचर सलग 14 वर्षे इंग्लंडच्या पंतप्रधान होत्या, पण या 14 वर्षाच्या काळामध्ये फक्त एका महिलेला त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात घेतलं होतं आणि 2 वर्षानंतर तिलाही हाकलून दिलं. बेनजीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान, इतके वर्ष पंतप्रधान, एकही महिला त्यांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधान नव्हती. जयललिता मुख्यमंत्री तामिळनाडूची इतके वर्ष राहिलेली आहे, एकच महिला होती, तिलाही काढून नंतर फेकलं, महिला प्रतिनिधित्व नव्हतं. ममता बॅनर्जी आत्ताचं मंत्रिमंडळ पाहून घ्या, अगदी एक तर बहुतेक नाही माझ्या माहितीप्रमाणे, असेल तर ते अगदी 0.00% एवढं महिला प्रतिनिधित्व असेल. असं का? प्रॉब्लेम हा आहे की ज्या वेळेला महिला नेतृत्व ज्याला स्वतः सक्षम होतं, हे सक्षम नेतृत्व झाल्यानंतर त्यांचा इतरांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो, हा इतरांच्या बाबतीत ऑफेन्सिव्ह असेल नसेल माहित नाही, पण स्वतःच्या बाबतीत तो संरक्षित असतो, डिफेन्सिव्ह होतो. त्याच्यामुळे माझ्यानंतर कोणतंही नेतृत्व महिला पदी आलेलं नसावं ही काळजी ते घेतात. आणि या सर्वेक्षणामध्ये जी एक बाब निश्चितपणे आढळून आली ती हीच आली, की या 99% याच्यामधनं ज्या काही महिला समोर आल्या, पुढे गेल्या, त्या महिलांची राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकीय वारसा हा पक्का होता. कुठल्या राजघराण्याचा त्यांना वारसा त्यांच्या पाठीमागे होता, म्हणून त्या वरच्या लेवलला गेल्या. बाकीच्यांच्या बाबतीत तो राजकीय वारसा नव्हता, म्हणून त्या मागे मागे हटत गेल्या किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये निर्णय घेण्यासाठी त्या कुठल्या मागे पुढे पाहत होत्या. इतकं मोठं धाडस त्या लोकांनी केलं नाही आहे. तर ही एक विरोधाभास आपल्याला भारतीय राजकारणामध्ये हा दिसून येतो. त्याच्यानंतर
या पंचायत अमेंडमेंटमुळे 73व्या घटनामुळे एक बाब लक्षात आली की राजकारणामध्ये प्रवेश करण्याचा किंवा पंचायत राज व्यवस्थेमध्ये कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा जो उत्साह होता तो महिलांमध्ये वाढला. महिलांना सुद्धा वाटू लागले की स्वतःची पद प्रतिष्ठा राहावी आणि हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला. आणि एकंदरीत राजकीय प्रक्रियेबाबत जो पहिले दुराग्रह होता, जे अंधश्रद्धा होता, त्या अंधश्रद्धेला तडा जाणारा एक आत्मविश्वास त्यांनी स्वतःमध्ये निर्माण केला. ही एक जमेची बाजू आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याच्यानंतर जर एखादी महिला ही प्रधान झाली म्हणजे मुखिया झाली, तर मुखिया झाल्यानंतर ती जी महिला ज्याला मुखिया होते म्हणजे ग्रामपंचायतची मुखिया होते, इकडे पंचायत राज व्यवस्थेत मुखिया होते, तर ते झाल्यानंतर तिच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि इतरांच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झालेले आहे का? तर बदल झालेले आहे. स्वतः तिचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे, तिच्या प्रती पाहण्याचा दृष्टिकोन इतरांचा हा बदललेला आहे. त्याच्यामुळे महिला ही नेतृत्व करू शकते ही बाब या 73व्या घटना दुरुस्तीमुळे अधोरेखित झाली. नेक्स्ट होतं की जे घरातील जे एकंदरीत पर्यावरण होतं, वातावरण होतं, त्या वातावरणामध्ये काही बदल झाले का? तर त्याचं उत्तर आहे की हो, की त्याच्यामुळे वातावरण सगळ्यात पहिले एक आहे की आर्थिक परिस्थिती बदलली. आणि ज्या वेळेला माणसाची आर्थिक परिस्थिती बदलते तर त्यावेळेला त्याची अर्थसंस्कृती किंवा त्या अर्थसंस्कृतीशी जे निगडीत घटक असतात ते सगळे बदलतात. त्याच्यामुळे अर्थकारण हे जोरदार असतं. त्याच्यामुळे आर्थिक बदल झाला, आर्थिक सक्षमता आली की आपोआप तुमच्या घरातील जे पर्यावरण असतं, वातावरण असतं ते बदल होतं. हे या 73व्या घटना दुरुस्तीमुळे अधोरेखित झालेला आहे आणि एक चांगला आणि सकारात्मक बदल आपल्याला या ठिकाणी दिसून आलेला आहे. एक नेक्स्ट बाब अशी आहे की मुक्तपणे एका चांगल्या वातावरणात, एका स्वतंत्र वातावरणात कोणतंही बंधनांशिवाय महिलांना आपले मुद्दे मांडता येतात का? तर याचं उत्तर 94% महिलांनी हो दिलेलं आहे की आमच्या इथे बंधनांचा अभाव आहे, आम्हाला स्वतंत्र आहे, आम्ही आपले मुद्दे मांडू शकतो. असा मुद्दा मांडताना आम्हाला घरी किंवा बाजूच्या आसपासच्या ज्या परिसंस्था आहेत त्या परिसंस्थांमधून कोणताही आम्हाला विरोध होत नाही. तर हे मुक्तपणे स्वतंत्रपणे आपलं मत मांडण्याचा जो प्रकार आहे हा 94% ही अतिशय सकारात्मक बाब आपल्याला या निमित्ताने दिसून येते. फक्त या पार्श्वभूमीवर एक उणीव ही वारंवार आपल्याला दिसून येते. ती एक तर आपल्या देशाची म्हणजे खास करून ग्रामीण विभागातली सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती आणि दुसरी रूढी आणि परंपरा यांचं वास्तव्य आता हळूहळू कमी होत आहे. पण जो शैक्षणिक प्रश्न आहे, जो सामाजिक प्रश्न आहे हा अजूनही जसाचा तसा आहे. आणि शिक्षणाबाबत म्हणाल, शिक्षण अजूनही आपल्या इथे हे पोहोचलेलं नाहीये. ओव्हरऑल भारताचा आपण जर विचार केला तर 65% जर शिक्षणाचा जर आपल्या इथे रेट असेल तर त्याच्यामध्ये महिलांचा जर किती असावा, किती असेल, हा एक संशोधनाचा विषय आपल्याला दिसून येतो. आणि या ठिकाणी महिलांच्या राजकीय जाणीवा, सामाजिक जाणीवा, त्यांची राजकीय परिपक्वता ही निर्माण करण्यासाठी आजही त्या स्तरावरचं म्हणजे ग्रामीण स्तरावरचं जे शिक्षण व्यवस्था आहे ही आजही कुचकामी ठरलेली आहे. याच्यातनं बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी की किमान तुम्ही ज्या वेळेला ग्रामसेवक जाता, तुम्ही प्रधान निवडून येता, तुम्ही पंचायत राज व्यवस्थेमध्ये ज्याला प्रतिनिधित्व करता, तर किमान तुम्हाला एक शैक्षणिक पात्रता पाहिजे. नाही तर कोणी काही म्हटलं, ब्लॉक ऑफिसर म्हणतो की इथे ठप्पा मारा, इथे अंगठा मारा आणि एखादा महिला प्रधानाने महिला ठप्पा मारून दिला तर त्याचे अनेक दुष्परिणाम. मग आम्हाला काही माहितच नव्हतं, आम्ही अनपढ होतो, या ज्या काही बाबी दिसून आल्या त्याच्यावर उपाय म्हणून काही स्टेटनी काय केलेलं आहे, म्हणजे खास करून राजस्थान झालं, हरियाणा झालं, या स्टेटनी काय झालं की किमान पात्रता ठेवली की 8वी पास पात्रता पाहिजे. हा जो शैक्षणिक बॅकलॉग आहे, ही जी सामाजिक व्यवस्था आहे, सामाजिक परिस्थिती आहे, याच्यामध्ये चेंज आणण्यासाठी की असं तर करत नाही, असं तर महिला शिकत नाहीये. एक तर शिक्षणाचा व्यवस्थेचा काय बोजवाऱ्या वाजला हे आपल्यालाही माहित आहे आणि ग्रामीण स्तरावर तर त्याचा अधिक उणीव दिसून येते. म्हणून या स्टेटनी काय केलं की कंपल्सरी केलं की जर तुम्हाला ग्रामसभेमध्ये पण जिल्हा परिषदेमध्ये अमक्या अमक्या ठिकाणी जर उभं राहायचं असेल तर 8वी पास, 10वी पास अशी एक किमान शैक्षणिक पात्रता त्यांनी घालून दिली. आणि तसं एक संवैधानिक दुरुस्ती त्यांनी त्यांच्या आपल्या
घटना दुरुस्ती त्यांच्या त्यांच्या विधानसभेत त्यांनी केली, एक कायदाच केला. या कायद्याला चॅलेंज केला गेलं सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये असं दाखवून दिलं गेलेलं आहे की या महिला अशिक्षित असतात. आत्ता तर त्यांना राजकीय सहभाग साधण्याची संधी मिळालेली आहे आणि हळूहळू त्यांचा राजकीय सहभाग हा वृद्धिंगत होत आहे. अशात तुम्ही जर शिक्षणाची आपल्या अट त्या ठिकाणी आली तर मॅक्झिमम महिला ज्या ग्रामीण भागातल्या या अशिक्षित आहे. मग जर या अशिक्षित असेल तर मग पुढे महिलांचं प्रतिनिधित्व येणारच नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही जो इतका मोठा जो डोंगर उभा केलेला आहे, एक आभासी चित्र आम्ही निर्माण केलेलं आहे की महिला सक्षमीकरण व्हावं, महिलांचं प्रतिनिधित्व व्हावं, महिलांचं राजकीय सामाजिकरण व्हावं, तर याला कुठेतरी ते छेद देणारं राहील. पण सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा दूरगामी निर्णय त्या ठिकाणी दिला आणि ज्यांनी विरोधात ज्या रिट पिटिशन दाखल केल्या होत्या त्या उडवल्या आणि त्यांनी सांगितलं की शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या राजकीय प्रक्रियेमध्ये दाखल होता, तुम्ही एखाद्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये दाखल होता, तर किमान ती प्रक्रिया काय हे समजून घेण्या इतपत पात्रता ही तुमच्यामध्ये आवश्यक आहे. त्याच्यामुळे राजस्थान, गुजरात, हरियाणा या राज्यांनी जो कायदा केला होता किमान शैक्षणिक पात्रतेचा, तो सुप्रीम कोर्टाने अफेल केला आणि त्या ठिकाणी किमान पात्रता ही लागू झाली. आज परिस्थिती बदललेली आहे. मॅक्झिमम त्या ठिकाणी महिला प्रतिनिधित्व ह्या किमान शिक्षण घेतलेल्या आपल्याला आढळून येतात. तर हा एक क्रांतिकारक निर्णय आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि ही पंचायत राज व्यवस्थेची एक जमेची बाजू आपल्याला दिसून येत आहे. मी जसं सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किमान म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका म्हणा, किमान पात्रतेची जी वैधता आता सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने ती अफेल केलेली आहे आणि असा एक वेळेला की बहुत जण वंचित राहील, तर असं काही वंचित राहिलेलं नाही आहे. त्याचं प्रमाण हे अत्यंत चांगल्या प्रमाणात आहे आणि जमेची बाजू आहे की आता हळूहळू शिक्षणाचा ओढा या स्तरावर ज्या महिला प्रतिनिधी आहेत त्यांच्या स्तरावर होऊन राहिलेला आहे. आणि आपल्या इथे राजकीय प्रक्रिया समजून घेण्यासाठी ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तर ही जी कमतरता 73व्या घटना दुरुस्तीमध्ये होती की कोणतीही शैक्षणिक पात्रता ही दाखल केल्या गेली नव्हती, तर ती कमतरता या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने आपल्याला बाजूला सारलेली आहे. आजही संसदेमध्ये की विधानसभेच्या निवडणुकामध्ये तुम्हाला किमान पात्रता दिसत नाही. त्याला शिक्षण हवं अशी किमान पात्रता आपल्या संविधानामध्ये नाही. राष्ट्रपती, पंतप्रधान यांना किमान पात्रता नाही. शैक्षणिक पात्रता नाही. तो किती शिक्षेला असावा याच्यावर पूर्णपणे मौन धारण केला गेलेलं आहे. आपल्या जमेची बाजू आणि एक आनंदाची बाजू आहे की जिथे संसद नाही, जिथे विधानसभा नाही, तिथे ग्रामीण स्तरावर, जिल्हा स्तरावर आज महिला प्रतिनिधी या साक्षर होत आहे. त्याच्यामुळे साक्षरतेचं प्रमाण मला आता कायदे मंडळ कोण, गांधीजी नेहमी म्हणत होते, गांधीजींचा संसद किंवा विधानसभा या ज्या संस्था आहे त्याला मुळातच प्रचंड विरोध होता. त्यांचं एकच म्हणणं होतं की ज्या लोकसभेची तुम्ही नेहमी चर्चा करता, म्हणजे त्या गांधीजींच्या वेळेला ज्या वेळेला प्रारंभी भारताच्या संसदेची ज्याला चर्चा होत होती आणि लोकसभा आणि राज्यसभा निर्माण करावी असं जे एकंदरीत ढाचा निर्माण झाला होता आणि त्याच्यावर चर्चा होत होती, त्याला गांधीजींचं मत होतं की तुम्ही जी लोकसभा करत आहे, ज्या लोकसभेची कल्पना तुम्ही करत आहे म्हणे, ती लोकसभेची कल्पना अत्यंत कुचकामी आणि अव्यावहारिक आहे म्हणे. म्हणून त्यांनी एक सजेशन दिलं होतं की आमच्या ज्या ग्रामसभा आहे त्याला लोकसभेचा दर्जा द्या आणि राजकीय प्रक्रिया, राजकीय धोरण निर्मितीची प्रक्रिया ही वरतून न येता खालून वरती जावी असं त्यांनी सुचवलेलं होतं. म्हणून त्यांनी ग्रामसभा हीच लोकसभा असावी असं ठासून सांगितलेलं. आमच्या राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता लोकसभेकडनं खरी प्रत्यक्ष लोकशाही कुठे आढळते? ग्रामसभेमध्ये. ती लोकसभेमध्ये आढळत नाही. म्हणजे 100% गाव जमा होतो, 100% गाव निर्णय घेतो, हे चित्र लोकसभेमध्ये आपल्याला दिसत नाही. त्या मानाने पंचायत राज व्यवस्थेमध्ये या ज्या काही त्रुटी होत्या की ज्या आपण राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर नेहमी अनुभवतो की कोणत्याही विधानसभा सदस्याला, संसद सदस्याला, कोणत्याही मंत्र्याला किमान पात्रता आपल्या इथे कायद्यामध्ये सांगितलेली नाही, पण ती पात्रता किमान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने काय होईना आपल्याला जिल्हा स्तरावर किंवा पंचायत राज व्यवस्थेवर आपल्याला ती दिसून येते. ही एक आपल्या इथे जमेची बाजू आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे पंचायत राज व्यवस्थेचं जे नकारात्मक स्वरूप पहिले 5 वर्षात होतं किंवा घटना दुरुस्ती लागल्यानंतर
जे पंचायत राज व्यवस्थेचं जे स्वरूप आपल्याला दिसत होतं ते स्वरूप आपल्याला या 2008च्या जी काही आपल्याला सर्वे झाला त्या सर्वेनी आपल्याला हे सिद्ध केलं की नाही, आपण जे समजतो पंचायत राज व्यवस्थेमध्ये किंवा महिला प्रतिनिधित्वाबद्दल जे काही आपण आपला जो दुराग्रह होता, ज्या काही अंधश्रद्धा होत्या, त्या अंधश्रद्धाला या सर्वेने छेद दिलेला. हा 2008चा, मी पुन्हा सांगतो, हा 2008चा पंचायत राज मंत्रालयाचा सर्वे आहे. आज 2021 सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात बदल झालेला आहे आणि निश्चितच हे बदल चांगले आहे हे आपण गृहीत धरू. किमान सुप्रीम कोर्टाने जो निर्णय गेलेला आहे त्याच्या अंतर्गत तरी आपण हे एक निष्कर्ष काढू शकता की नाही, हे बदल चांगले झालेले आहेत. एक शेवटला पार्ट मी या ठिकाणी घेतो, ते म्हणजे की जे नेतृत्व, महिला नेतृत्वाचं पंचायत राज व्यवस्थेचं झालेलं आहे, ही एक जमेची बाजू जशी आहे तर तसे त्याच्यामध्ये अनेक काही लॅकुना ज्याला आपण म्हणतोच, अनेक काही बाबी अशा आहेत की ज्याची आज पण पूर्तता झालेली नाही आहे किंवा तो संभाव्य धोका हा पंचायत राज व्यवस्थेचे जे आभासी चित्र आम्ही निर्माण केलेलं आहे त्याला तो संभाव्य धोका हा येऊ शकतो. तर त्याच्यामुळे जे महिला नेतृत्व आहे पंचायत राज व्यवस्थेमधलं, त्याच्या समोर काही चॅलेंजेस आहे, आव्हान आहे. असे काही एक 5-6 आव्हान मी या ठिकाणी नमूद करतो आणि मी माझा विषय या ठिकाणी संपवतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आव्हान आहे, दिवाण सर चालेल ना, एक 5-10 मिनिटात संपवलं तर? हो चालेल चालेल, काही प्रश्न नाही. हा ठीक. एक पहिलं जे आव्हान आहे ते आव्हान जसं मी सांगितलं की आमचा जो सामाजिक ढाचा आहे, हजारो वर्षापासून चाललेला जो सामाजिक ढाचा आहे आणि त्या सामाजिक ढाचेमध्ये, त्या सामाजिक व्यवस्थेमध्ये जी पुरुष सत्ताक प्रधान संस्कृती होती, ती पुरुष सत्ताक संस्कृती आजही आमच्या महिला नेतृत्वाच्या भूमीला कुठेतरी छेद देणारी ठरते किंवा मर्यादा आणणारी अजूनही ठरते. उत्तर प्रदेश म्हणा, राजस्थान म्हणा, बिहार म्हणा, की या राज्यामध्ये आजही त्यांचे पती किंवा त्यांच्या घरचं असलेलं जे पुरुष सत्ताक जे नेतृत्व आहे तेही महिलांच्या वतीने निर्णय घेतात, तेही महिलांच्या वतीने निवडणुका लढवतात. सगळ्या निवडणुकींची एकंदर रणनीती असते ते तेच ठरवतात आणि काय निर्णय घ्यायचे नाही किंवा काय धोरण ठरवायचं याच्यामध्ये महत्वाची भूमिका या पुरुष लोकांची असते. याचं कारण आहे राजकारणात असलेलं त्यांचं वर्चस्व आणि महिलांकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोन, की तुम्हाला काय समजते याच्यातलं आम्हाला समजते. तर कुठेतरी ही पुरुष प्रधान संस्कृती आजही आम्हाला आमच्या महिला नेतृत्वाच्या भूमिकेला छेद देणारे ठरते किंवा मर्यादा आणणारे ठरते. दुसरं एक असं आहे की ज्या वेळेला 73वी घटना दुरुस्ती लागू झाली तर 73व्या घटना दुरुस्तीमध्ये जे आरक्षण दिलेलं आहे 1/3 किंवा 33%, या आरक्षण हे चक्रानुवर्ती असतं. म्हणजे 5 वर्षानंतर ते घुमतं. आज माझी जी सीट आहे, म्हणजे मी महिला आहे असं सपोज धरलं, आज मी ज्या ठिकाणी ही सीट माझी आहे तर पुढच्या 5 वर्षात तीच माझी सीट ही कायम राहील याचं नाही आहे. आरक्षण बदलतो, मला दुसरी सीट मिळू शकते. प्रॉब्लेम काय झाला याच्यामुळे, की जसं मी एक 5 वर्ष एखाद्या माझ्या लोकॅलिटीमधनं मी उभी राहिली, तिथे मी भरपूर काम केलं, लोकांचं प्रेम मला मिळालं आणि एक चांगलं काम केल्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये मी निवडून येईल ही आशा मला निर्माण होती. तर पुढच्या 5 वर्षामध्ये काय असतं, ते रोटेशन फिरतं आणि हे रोटेशन फिरल्यामुळे आरक्षणाची लॉटरी जी पद्धत असते ती बदलल्यामुळे, रोटेशन बदलल्यामुळे माझं जे आरक्षित जे स्थान होतं, ज्या वर्गातनं ज्या जातीतनं असेल ते फिरलं जातं आणि मला दुसरी कॉन्स्टिट्युएन्सी मिळते. त्याच्यामुळे अनेक महिलांनी त्यांच्या जे जे चांगलं काम केलं होतं पहिल्यांदा त्याचा लाभ त्यांना दुसऱ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये झाला नाही. परिणाम हा झाला की मी 5 वर्ष इथे राहून चांगलं काम का करू, कारण मला पुन्हा दुसऱ्या आरक्षण सोडतीमध्ये जर दुसरी जागा मिळाली तर माझं हे चांगलं काम मला तिथे थोडीच फायदेशीर ठरणार आहे. त्याच्यामुळे काम करण्याबाबतची, कार्य करण्याबाबतची एक नकारात्मकता या रोटेशन पद्धतीमुळे आलेली आहे. किमान ही रोटेशन पद्धती जी आहे 1/3 ज्याला 33% जे चक्रानुवर्ती जो आलेख आहे हा कुठेतरी थांबवला पाहिजे आणि निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीची आरक्षण सोडत त्या ठिकाणी जर निर्माण झाली तर मला असं वाटेल एक महिला म्हणून की नाही बा, मी आज काम केलेलं आहे तर त्याचा फायदा मला दुसऱ्या इलेक्शनमध्ये हा मिळेल. जसा विधानसभा निवडणुकांमध्ये आपलं विधानसभा जी असते ही परंपरेनुसार चालते, मी आज काम केलं तर त्याचा फायदा मला होईलच, तसा लाभ या ठिकाणी मिळत नाही. त्याच्यामुळे ह्या व्यवस्थेमधली एक काय म्हणते त्याला आपण एक कमी आहे, एक निग्लिजन्स म्हणा त्या बाबतीत बाळगलेला आणि त्याचा मोठा फटका महिला नेतृत्वाला मिळत आहे. तिसरा एक भाग आहे त्या ठिकाणी
साक्षरता मी पाहिलं, आता तुम्हाला सांगितलं की साक्षरतेचं प्रमाण हे आपल्या इथे काय आहे. म्हणजे वर्तमानाचा जर आपण विचार केला तर महिला साक्षरता ही 64.6 दिसते. म्हणजे ओव्हरऑल भारताचा जर आपण उल्लेख केला, आणि पुरुषांचा जर साक्षरतेचा विचार केला तर तो 80च्या याच्यामध्ये दिसते. हे 2011चे आकडे आहे. 2021 मध्ये हे अजून वेगळे दिसेल आपल्याला. म्हणजे 64.6% महिलांचं साक्षरता आणि 80.9% ही ओव्हरऑल दिसते. पण याच्यामध्ये जो अर्बन एरिया जो आहे, त्या अर्बन एरियामधल्या महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण हे जास्त आहे कम्पेअर टू ग्रामीण महिलांचं. त्याच्यामुळे साक्षरतेचं प्रमाण हे जे अत्यल्प आहे, आणि याच्यामध्ये ते निरक्षर असल्यामुळे अनेकदा राज्यकर्त्यांकडनं, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं महिलांना चुकीचं मार्गदर्शन हे केलं जाते. जर ही बाब जर हटली, महिलांचं ग्रामीण साक्षरतेचं प्रमाण हे जर वाढलं, तर कदाचित हे वेगळं चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि आपण ज्याची एक चांगल्या राजकीय प्रक्रियेची जी हे व्यक्त केली होती, आशा व्यक्त केली होती, ती सुद्धा या ती अपेक्षानुरूप होईल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. एक नंतरचा एक भाग आहे तो या ठिकाणी की जातीवाद पंचायत राज व्यवस्थेमध्ये आजही तुम्हाला भले राज्य स्तरावर म्हणजे जिल्ह्याच्या बाहेर गेल्यानंतर जाती किंवा राष्ट्रीय स्तरावर जातीय राजकारणाचा इतका प्रभाव आपल्याला दिसणार नाही पहिलेपेक्षा, पण आजही ग्रामीण स्तरावर जातीयवाद ही महत्वाची भूमिका निभावतो. म्हणजे या सर्वेक्षणामध्ये एक प्रश्न असा विचारला गेलेला होता, एक सर्वेक्षण असं आहे की मी जर एका मागासलेल्या जातीची महिला असेल, मी निवडून आलेलो आहे, आणि त्या रोटेशनमुळे माझ्याकडे जर महिला प्रधानपद आलेलं आहे, म्हणजे मी मुखिया असेल त्या ग्रामपंचायतीची, तर बाकीचे जे सदस्य असतात की ज्याच्यामध्ये सवर्ण हे जास्त असतात किंवा दुसऱ्या वर्गाचे लोक असतात, त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा तुच्छ असतो, हा नकारात्मक असतो. आणि परिणाम काय असतं की इनी जे धोरण ठरवलं असतं किंवा हिला वाटतं की बा माझी भूमिका आहे, त्या भूमिकेला सरळ सरळ विरोध करायचं, ज्याला आपण पार्टी पॉलिटिक्स म्हणतो, ते या ठिकाणी पार्टी पॉलिटिक्स न म्हणता हे कास्ट पॉलिटिक्स आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. हा, ही आहे का, हिचं कशाला ऐकं, ही तर वेगळ्या जातीची आहे, ही तर वेगळ्या वर्गाची आहे, आपल्याला कशाला करायचं. त्याच्यामुळे अशामुळे काय होतं की त्या महिला नेतृत्वाला, जी काही महिला असेल की जी मागासलेल्या जातीची आहे, तर तिला यांच्यासोबत नमतं घ्यावं लागतं, यांच्या हो मध्ये हो करावं लागतं, आणि काही अप्रिय निर्णय सुद्धा घ्यावे लागतात आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हावं लागतं. ते जातीय समीकरण आजही सवर्ण, तुच्छ लेखणं, अस्पृश्यतावाद हा आजही, भले अस्पृश्यतावाद एकदम आपल्याला दिसत नसेल, पण राजकारणामधला तो तुच्छपणा आहे, हा तुच्छपणा आजही आपल्याला या स्तरावर आढळून येतो. एक दुसरी बाब अशी असते की मुळातच 73व्या घटना दुरुस्तीने आपल्याला असं सांगितलेलं आहे की जो पैशाचा ओघ राहील हा सरळ कुठे जाईल, जिल्हा स्तरावर. म्हणजे आर्थिक बाबतीत अगदी सक्षम राहील, म्हणजे राज्यापेक्षा राष्ट्रापेक्षाही सक्षम राहील जिल्हा स्तरावरचं जी काही आर्थिक बाब आहे, तर त्याला छेद द्यायला विरोधाभास आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. याचं कारण आहे की स्टेटकडनं जो पैसा या ग्रामसभेला, ग्रामपंचायतीला किंवा पंचायत व्यवस्थेला यायला पाहिजे तो येत नाही. याच्या ठिकाणी लाल फीतशाही आपल्याला आढळते, आणि ब्लॉक लेवलवरचे जे अधिकारी असतात, प्रशासकीय अधिकारी, हे पैसा तिथे येऊ देत नाही. म्हणून निर्धनता, गरिबी हे आपल्याला या लेवलला आढळते. त्याच्यामुळे चांगले निर्णय घेतले तरी त्या निर्णयाची परिपूर्तता होईल याची काहीही गॅरंटी त्या ठिकाणी नाही. एक नेक्स्ट मुद्दा असा याच्यामधला की अपराधीकरणाचा आलेख हा राज्य किंवा राष्ट्रीय स्तरापेक्षा ग्रामीण स्तरावर म्हणजे जिल्हा स्तरावर हा जास्त दिसतो. म्हणजे अपराधीकरण म्हणजे जी वृत्ती आहे, म्हणजे संसदेमध्ये आपण नेहमी बघतो की एवढे एवढे प्रतिनिधी हे यांची पार्श्वभूमी अपराधी आहे, विधानसभेमध्ये एवढी एवढी पार्श्वभूमी अपराधी आहे. पण हा अपराधीकरणाचा जो रेट आहे, हा रेट संसद किंवा विधानसभेपेक्षा ग्रामीण स्तरावर जी काही आपली व्यवस्था आहे तिथे मध्ये अपराधीकरणाचा रेट हा जास्त आहे. आणि ही अत्यंत क्लेशदायक बाब आहे की अपराधीकरण, राजकीय अपराधीकरणाचा जो ओघ आहे हा आपल्याला जिल्हा स्तरावर किंवा ग्रामीण स्तरावर जास्त दिसतो इन कम्पेअर टू स्टेट किंवा नॅशनल लेवलवर आपण जो पाहिलं तर हेही एक आव्हान आहे पंचायत राज व्यवस्थेसमोर. त्याच्यानंतर काही परंपरागत रूढी, काही परंपरागत रीतिरिवाज हे आजही आपल्या आड येतातच, त्यांना अजूनही आम्ही पूर्णपणे डावलू शकत नाही. एक मी याच्या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला देईल
की राजस्थानमध्ये एकदा पंचायत आपल्या याचे पंचायत व्यवस्थेचे म्हणजे आपल्या पंचायत लेवलवरचे निवडणुका होत होता आणि या निवडणुकामध्ये ज्या वेळेला रिझल्ट आले तर त्या रिझल्टमध्ये एक बाब अशी आली की महिलांचं जे मतदानाचं जे पर्सेंटेज होतं ते अत्यंत कमी होतं कम्पेरेटिव्ह आधीच्या इलेक्शनपेक्षा. म्हणजे मागच्या वेळेला जे काही पंचायत राज व्यवस्थेचे मध्ये जे इलेक्शन झाले त्या पंचायतीचे त्याच्यामध्ये महिलांचा मतदानाचा टक्केवारी पुरुषांपेक्षा जास्त होती. पण या इलेक्शनमध्ये महिलांची टक्केवारी का कमी झाली, इतक्या प्रमाणात ती का कमी झाली एकदम, तर याचा ज्यावेळेला अभ्यास हा निवडणूक स्टेट जे निवडणूक आयोग असतो त्यांनी ज्यावेळेला केला तर एक भयानक बाब आणि अतिशय मजेशीर बाब ही समोर आली. ती अशी आली की आपल्या इथे तुम्ही पाहाल की वटसावित्रीचा उत्सव असतो आपल्या इथे. या वटसावित्री हा खास करून महिलांचा उत्सव किंवा करवा चौथ जो असतो हिंदी सायडरमध्ये, तर त्या ठिकाणी महिलांचा सहभाग हा जास्त असतो आणि महिलांचा मोठा सहभाग त्याच्यामध्ये असल्यामुळे महिला इतर ठिकाणी म्हणजे उद्या जर वटसावित्रीच्या दिवशी जर लोकसभेचे इलेक्शन ठेवलं तर ऑब्व्हियसली त्याचा परिणाम हा महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये होईलच, कारण महिला बाहेर जात नाही त्या दिवशी. राजस्थानमध्ये एक परंपरा अशी आहे त्या पर्टिक्युलर भागामध्ये की ज्या ठिकाणी महिलांचा तो सण असतो. म्हणजे आपल्या ठिकाणी जसं वटसावित्रीमध्ये पुरुषांचं लॉंग लिव्ह पाहिजे आणि हाच नवरामध्ये वगैरे मला पाहिजे वगैरे हा जो प्रकार असतो तो त्याच प्रकार आपल्याला त्या ठिकाणी राजस्थानच्या त्या ठिकाणी आढळून आला आणि त्या ठिकाणी महिलांसाठी म्हणजे तिच्या लोकल लेवलच्या महिलांसाठी तो सण अतिशय महत्वाचा होतो आणि नेमकी त्या दिवशी पंचायत राज व्यवस्थेची निवडणूक ठेवली. ही निवडणूक ठेवल्यामुळे तिच्या महिला या बाहेरच नाही निघाल्या, अगदी अत्यल्प निघाल्या आणि एकंदरीत जे प्रमाण होतं महिलांचं ते कसं म्हणजे आपल्या ज्या परंपरा आहे आपल्या ज्या रीतिरिवाज आहे या एकीकडे आणि दुसरीकडे राजकीय प्रक्रिया आणि राजकीय सहभाग या दोन गोष्टीमध्ये वेटेज कोणाला द्यायचं प्राथमिक कोणाला द्यायची या ज्यावेळेला एकमेकासमोर येईल तर आजही ग्रामीण स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर आपले रीतिरिवाज आपल्या परंपरा यांना झुकतं माप देण्याची परंपरा आहे आणि त्याच्यामुळे कधी कधी राजकीय प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो, सहभागितेमध्ये अडथळा होतो आणि या परंपरा आणि रीतिरिवाज कधी कधी माणसाच्या ज्या राजकीय जाणीवा असताना त्याच्यावर वरचढ ठरतात आणि हे या लेवलला जास्त दिसून येतं. एक शेवटला भाग मी घेतो त्याच्यामध्ये. हे जरी नकारात्मक चित्र असलं तरी भविष्यामध्ये काही चांगले संकेत या पंचायत राज व्यवस्थेने या 73व्या 2 मिनिटं थांबा, पुन्हा प्रवीण बागडेकर सर जॉईन होतील. बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम आला असेल. हो खरपटकर सर जॉईनच होतात आहेत. बस समारोपीय सरांचे 2 मिनिटं विद्यार्थ्यांनी थांबावं. नेटचा प्रॉब्लेम आल्यामुळे थोडंसं हे झालं. 2 मिनिटं थांबा सगळ्यांनी.
सरांचं इतकं चांगलं उद्बोधन सुरू होतं, पण घरात त्यांना थोडासा नेटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी आता सरांशी बोललो. सर पुन्हा पटकन जॉईन होतात आहेत आणि 2च मिनिटात समारोप करतील. महिलांची भूमिका पंचायत राज व्यवस्थेमध्ये सरांनी आपल्याला निश्चितच फार चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. एकदम सुरुवातीपासून, म्हणजे आरक्षण देण्यापासून किंवा आरक्षणाला लागलेला वेळ आणि त्यानंतर पुन्हा आजची परिस्थिती, यात महिलांचं साक्षरतेचं प्रमाण, शहरातील असलेलं अधिक प्रमाण, या बाबतीत सरांनी किंवा महिलांना प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर, म्यूट आहे प्रवीण सर आपण. हा, येतोय आवाज? हा येतोय. ओके, सॉरी. हा नाही, काही प्रश्न नाही, सांगितलं विद्यार्थ्यांना. हा, बस एक आहेत, बरेचसे विद्यार्थी आहेत, गेले नाही कोण. एक चांगले हा. ओके, हा. एक चांगला संकेत या ठिकाणी आपल्याला पंचायत राज व्यवस्थेमधून मिळालेला आहे. तो असा म्हणजे की संसदेमध्ये महिलांना 33% प्रतिनिधित्व द्यावं, याच्यामध्ये अजूनही भिजत घोंगडं पडलेलं आहे. त्या घटना दुरुस्तीला लोकसभेने मान्यता दिली, पण राज्यसभेने अजूनही दिलेली नाही आहे आणि ती लॅप्स झालेली आहे. म्हणजे एकीकडे विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये महिलांच्या नेतृत्वाबाबत किंवा महिलांच्या राजकीय सहभागाबाबत जी उदासीनता किंवा नकारात्मकता दिसून होते, त्याच्या विरुद्ध एक सकारात्मकता तुम्हाला पंचायत राज व्यवस्थेवर दिसून येते. त्याच्यामुळे सरतेशेवटी असं म्हणायला हरकत नाही आहे की ज्या राजकीय जाणीवा किंवा ज्या राजकीय परिपक्वतेचा किंवा ज्या राजकीय सामाजिकरणाचा किंवा राजकीय शिक्षणाचा जो विचार आम्ही राज्य आणि राष्ट्र आणि राज्य स्तरावर करतो, तो त्या प्रमाणात जिल्हा स्तरावर किंवा ग्रामीण स्तरावर या सगळ्या राजकीय जाणीवा, या सगळी राजकीय परिपक्वता आणि राजकीय शिक्षण याचा जर एकंदरीत जर प्रमाण पाहिलं तर हे इतकं चांगलं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आपण शेवटी असं म्हणू शकतो की आजही राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरचं राजकारण हे अशिक्षित आहे, कम्पेअर टू ग्रामीण स्तरावरचं राजकारण हे अधिक प्रमाणात शिक्षित आहे. असंच आम्हाला या एकंदरीत 73व्या घटनादुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर आणि पंचायत राज व्यवस्थेच्या महिलांच्या भूमिकेबाबत आपल्याला म्हणावं लागेल. आणि ही शोकांतिका नाही आहे, तर हे वास्तव्य आहे आणि आमच्यासाठी ती एक सकारात्मक बाब होय. या ठिकाणी मी माझं वक्तव्य जे आहे ते थांबवतो आणि पुनश्च दिवाण सरांनी मला या विषयावर बोलण्याची संधी दिली, त्याप्रती त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद सर, आपण फार चांगलं मार्गदर्शन केलं. सुरुवातीपासून ते आजपर्यंत महिलांच्या बाबतीत राहिलेलं राजकीय धोरण, त्यांना मिळालेला आरक्षण, आरक्षणासाठी झालेला वेळ किंवा विधानसभा आणि लोकसभा म्हणजे राष्ट्रीय स्तर आणि राज्य स्तरावरती आजही का नाही मिळत आहे आणि ग्रामीण स्तरावरती मिळाल्यानंतर त्याचे मिळालेले फायदे आणि तोटे या संबंधी आपण फार अमूल्य मार्गदर्शन केलं. मला वाटतं जर भारतातील साक्षरतेची जर व्याख्या बदलली सर, तर हे प्रमाण आपल्याला साक्षरतेचे जे काही दिसतं आहे हे देखील आभासी आहे. कारण आपण सगळेजण इलेक्शन ड्युटी करतो तेव्हा आपल्याला दिसतं, आपण जो काही डाटा पाठवतो किती साक्षरता आहे आणि किती निरक्षर आहे, त्याचं जे काही एक ठरवलेलं जे काही आहे मापन पद्धती ती आपल्याला माहिती आहे. मला वाटते ती जर बदलली थोडीशी तर अजून खऱ्या अर्थाने साक्षरता काय आहे, किती झालेले आहेत महिला साक्षर, आणि त्याच्यासोबतच केवळ साक्षरता म्हणजे शिक्षणाने बऱ्याच वेळा साक्षरता किती पातळ होते हा देखील एक प्रश्न पुढे देखील निर्माण होणार आहे. कारण की जी भारतीय संस्कृतीमध्ये सुसंस्कृत या घटकाला खूप महत्व आहे आणि साक्षरता आणि सुसंस्कृत या दोन घटकांकडे फार वेगवेगळ्या अँगलनी पाहायला जातं.
हे जर व्यवस्थित पाहायला गेलं, आणि याच्यातच शिक्षकांची अधिक महत्वपूर्ण जबाबदारी आहे की त्यांनी विद्यार्थी सुसंस्कृत बनवला पाहिजे. सुशिक्षित सोबत सुसंस्कृत होणं खूप आवश्यक आहे, कारण की सुशिक्षितपणातून निर्माण होणारे अनेक समस्या देखील तुम्ही, आम्ही किंवा विद्यार्थी मित्र देखील ते सगळे पुढे भविष्यात अनुभवणार आहेत. त्या समस्या जर उद्या जाऊन येऊ नये असं वाटत असेल, आणि एक चांगला भारत, एक चांगली व्यवस्था ग्रामीण स्तरापासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत निर्माण व्हावी असं सगळ्यांची जर इच्छा असेल, तर खऱ्या अर्थाने सुसंस्कृत भारत निर्माण होणे, की जी आपली प्राचीन काळापासून आपलं जे म्हणणं आहे की सुसंस्कृत असणं आवश्यक आहे, सुशिक्षित सोबत सुसंस्कृत, तर खऱ्या अर्थाने सगळ्या व्यवस्थेमध्ये एक सकारात्मक बदल घडून येईल. आपण फार अमूल्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी RS मुंडले धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालय आणि गुंडेवार कॉलेज या दोघांच्याही वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपल्या परवानगीने हे सत्र इथेच संपलं. उद्या आपण सगळेजण पुन्हा भेटू, परंतु उद्याच्या याच्यात एक विशेष राहणार आहे की सगळ्या विद्यार्थ्यांना एक क्वेश्चनर मिळणार आहे. ती लिंक मी याच्यावरच टाकील, त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं. डॉक्टर वामन खोब्रागडे सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ देखील घ्यावा, आणि सोबतच त्यानंतर ती क्वेश्चनर भरून द्यावी की जेणेकरून तुम्हाला मिळालं मार्गदर्शन, कोणाचं अधिक चांगलं वाटलं, अजून तुमच्या काय अपेक्षा आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यात तुम्ही नमूद कराव्या. म्हणजे येणाऱ्या पुढील भविष्य काळात आम्ही त्या पद्धतीचं आयोजन करू. एवढं सांगून मी हे सत्र पुन्हा एकदा आजच्या प्रमुख वक्त्याच्या परवानगीने संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार सर. धन्यवाद सर. थँक्यू सर.